नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चतुर्भुज पुस्तकातील कथा अंतर. लेखक वपू काळे. हा हा म्हणता आभाळ भरून आलं. माणसं झपाझप चालू लागली. छत्री रेनकोटवाले निर्धास्त होते. बाकीचे धास्तावले. बसच्या रांगेतली माणसं अस्वस्थ झाली. त्यातल्या त्यात पैसेवाली माणसं टॅक्सी शोधू लागली. दुकानदार तयारीत राहिले. वाहनांनी वेग वाढवला. पाऊस कोसळण्यापूर्वीची हुरहुर, अस्वस्थता मुंबईच्या रस्त्यावर रेंगाळू लागली. अरुंधतीनं एकवार आकाशाकडं पाहिलं. पाऊस केव्हा कोसळेल याचा स्वतःच्या बुद्धीप्रमाणे अंदाज घेतला. मग तिनंही चालण्याची गती वाढवली. पण तिचा अंदाज चुकला. टपोरे टपोरे थेंब अंगावर पडू लागले. टॅक्सीच्या विंडो ग्लासवर, व्हिक्टोरियाच्या टपावर तडातड आपटू लागले. गुळगुळीत डांबरी रस्त्यावर असे थेंब आपटतात आणि रबरी चेंडूप्रमाणे पलटी होऊन ते पुन्हा 4-5 इंच वर उडतात. रस्त्याच्या सपाटीवर 3-4 इंच जाडीचा अशा थेंबांचा चकाकणारा गालीचा पसरल्याचा भास होतो. शहरातल्या गुळगुळीत रस्त्याचं हे वैभव आहे. अरुंधतीला चालणं अशक्य झालं. कुठंतरी उभं राहायला हवंच होतं. तशा स्थितीत उभं राहणं अरुंधतीच्या जीवावर आलं. घरी जाण्याची तिला खास ओढ बिलकुल नव्हती. घरी जाऊन पाहायचं काय, तर 18-20 दारिद्र्य. समजायच्या वयात आलेल्या विजूनं विचारायचं, आई शिकवणीचं काय झालं? आपण म्हणायचं काही नाही. विजूच्याच पाठीवर 1.5 वर्षानं आलेल्या सरितानं सांगायचं, आई अंगावरचं पातळ आता पार गेलंय. पुन्हा जाऊ नकोस या पातळानं बाहेर. ह्यावर आपण तोंड लपवायचं. अरुंधती एकदम सावध झाली. पावसाच्या आणि घरच्या विचारामुळं एवढा वेळ तिला खरोखरच अंगावरच्या पातळाचा विसर पडला होता. आपल्या बेसावधपणामुळे इतका वेळ आपल्याकडे कोणी टक लावून पाहत नव्हतं ना, याचा तिनं शोध घेतला. पातळ खूप ठिकाणी फाटलं होतं. शरीर उघडं पडू नये एवढ्यासाठी मोठ्या कसोशीनं तिला पातळ नेसायला लागायचं. तारुण्य, सौंदर्य, दारिद्र्य, पहिली 2 वरदानं, तर 3रा शाप. तोही एवढा जबरदस्त की पहिली 2 वरदानं पोकळ ठरावीत, तापदायक व्हावीत. विरलेलं पातळ भिजलं, आणखीन पारदर्शक बनलं. बभूषितांच्या नजरेला जणू पक्वानं मिळालं. काय झाकावं, कुठं दडवावं? पावसाच्या माऱ्यापेक्षा लोकांच्या नजरेनं अरुंधती जास्त भिजली. पावसानं फक्त वस्त्र भिजवलं. लोकांच्या दाहक नजरांनी तिचं अंग भिजवलं. पानवाल्याकडे पान खाण्याचं निमित्त करून आलेली माणसं अरुंधतीकडे पाहत होती. पानाची बिघडलेली चव त्यांना कळत नव्हती. खरी चव पानाला नव्हतीच आज. अरुंधतीच्या भिजणाऱ्या कायेला होती. अरुंधतीला वाटलं इथून हलावं, दुसरीकडे जावं. पण पुन्हा तिला वाटलं तिथंही याचीच पुनरावृत्ती. नवे लंपट, नव्या नजरा. त्यापेक्षा इथेच थांबावं. सहज म्हणून ती इमारतीच्या आतल्या भागाकडे वळली. तिथंही पुरुष होतेच. क्षणभर ती घोटाळली आणि मग साईड प्लीज म्हणत सरळ वरच्या मजल्यावर गेली. इथं कोणीही नव्हतं. पातळाचे ओले भाग शरीरापासून दूर करीत तिला पिळता आले. तिथं तिला मग हायसं वाटलं. जराशी मोकळी होत ती मग आजूबाजूला पाहू लागली. अरुंधतीची नजर समोर गेली. दारावरची चकचकणारी पितळी पाटी पाहून ती दिडमुख झाली. सो ललिता वालावलकर, MA PhD. ललिता काही कामासाठी अचानक दार उघडेल, आपल्याला पाहून थबकेल आणि मग आपला हात धरून जवळजवळ खेचतच नेईल आपल्याला घरात. ह्या धास्तीनं अरुंधती 2 पावलं मागं सरकली. ललितेचा स्नेह तिला आता नको होता. त्या दोघीत मैत्री राहावी असं आता एका
पूर्वस्मृतीशिवाय काहीच राहिलं नव्हतं. दोघींचा मार्ग संसार लागला. वातावरण बदललं होतं. परिस्थिती तर फारच निरनिराळी बनली होती. श्रीमंतीच्या वरदानानं ललितेची साहित्य सेवा चालू राहिली होती. संसारानं त्यात अडथळा आला नाही. उलट स्थिती श्रीमंती साहित्यिक दर्जा वाढवण्यास कारणीभूत ठरली. ह्या उलट संसारानं अरुंधतीचा बळी घेतला. दारिद्र्यानं साहित्यिक गुणांना मूठमाती दिली. कोण्या एकेकाळी ललिता आणि अरुंधती एकाच तोलाचं मोलाचं लिहू शकत होत्या. ही गोष्ट सांगणाऱ्यांना मूर्खात काढणारी ठरली असती. संसार आणि दारिद्र्य हाच अरुंधती पार बुडाली. तिला डोकं वर काढायला वाव मिळेना. प्रथम ती ह्या आघातानं खचली, झुरली, तणतणणारी वर येण्याचा दुबळा प्रयत्न करून राहिली. पण तिच्या पिचलेल्या महत्वाकांक्षा तिच्याच लेखणीतलं बळ शोषून घेत राहिल्या. शब्दांवर हुकूमत चालवणारी तिची लेखणी आता जिथं तिथं हटू लागली, अडखळू लागली. आपला आता थांबण्याचा काळ आला हे अरुंधतीने जाणले. इकडे ललिता शिखरावर जात होती. स्वतःच्या उत्कर्षाचा मार्ग तिला सापडला होता. एकामागून एक पदव्या मिळवीत ती प्रसिद्धीस आली. तिच्या शब्दाला वजन आलं, तेज प्राप्त झालं. साहित्य संमेलनाची ती अध्यक्ष पण झाली. एकाच बाकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी ज्यांनी बरोबरीने स्वप्न रंगवली, त्यातील एक खालच्या पायरीवर तिष्ठत होती. एक नवीन वरच्या पायऱ्या शोधित होती, चढत होती. असं असूनही 15 दिवसांपूर्वी ललितेनं अरुंधतीला ओळखलं. मुद्दाम मोटार उभी करून चौकशी केली. थोडक्यात गप्पा आटपणार नाही याची कल्पना येताच ड्रायव्हरला थांबायला सांगून तिने बळेबळे अरुंधतीला शेजारच्या हॉटेलात नेलं. वेटरला भली मोठी ऑर्डर देऊन अरुंधतीचे खांदे घुसळीत तिनं विचारलं, चुकवणार होतीस ना मला? वरकरणी हसत अरुंधती म्हणाली, छे छे, असं कसं करीन? ललिताचा अर्थातच विश्वास बसला नाही. ती म्हणाली, मी तुला बरोबर ओळखलं आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करीत अरुंधती म्हणाली, प्रथम तुझं अभिनंदन करते परवाच्या सत्काराबद्दल. त्याच दिवशी तुला भेटून तुझ्याशी खूप खूप बोलायची इच्छा झाली. पण काय? पण यावर अरुंधतीला कसं कुणास ठाऊक एकदम रडायला आलं. अरुंधतीच्या मळक्या विटक्या पातळाची पर्वा न करता ललितेनं तिला जवळ ओढून घेतली, कडकडून मिठी मारली. आपल्या भारी रुमालानं तिचे डोळेही पुसले. तिनं दाखवलेल्या आपुलकीनं अरुंधती आणखीन गहिवरली. आणि मग खूप खूप दिवसांनी जीवाभावाच्या माणसाजवळ तिच्या असंख्य दुःखांना वाचा फुटली. आधार मिळाला. केव्हाही माझ्या घराचं दार तुला उघडं आहे. अगदी मध्यरात्री हाक मार. कोणत्याही दयेचा परकेपणा न बाळगता तू मला हाक मारली पाहिजेस. असं वारंवार बजावून स्वतःच्या घरचा पत्ता देऊन ललितेनं तिचा निरोप घेतला. त्या एवढ्याशा चकचकीत पितळी पाटीनं अरुंधतीला तिचं बालपण परत दाखवलं. ललितेची आणि तिची एक दिलाची मैत्री दाखवली. 15 दिवसापूर्वीची भेट पण समोर उभी केली. अरुंधतीची नजर बाहेर वळली. पत्ता सांगताना ललितेनं ज्या ज्या खुणा सांगितल्या होत्या त्या सगळ्या तिला आता उशिरानं ध्यानात आल्या. पनामा सिगारेटची ती मोठी जाहिरात, नाक्यावरचा तो इराणी आणि मुख्य म्हणजे डी रूटचा बस स्टॉप, या सगळ्या खानाखुणांची ओळख तिला आता पटली. पुन्हा तिची नजर त्या पाटीकडे वळली. तरीसुद्धा अरुंधतीला पुढं व्हावंसं वाटेना. ललिता आता फार उंचावर पोचली होती. तिथं अरुंधतीचे पायच काय पण नजरही पोचू शकत नव्हती. केवळ बालपणाची मैत्री एवढ्या एका सूत्रावर परत स्नेह जुळवावा असं अरुंधतीला वाटेना.
15 दिवसापूर्वी आपण रडलो, स्वतःची कर्मकहाणी सांगितली. याचाही तिला आता पश्चाताप होत होता. मैत्रीण झाली म्हणून काय झालं? असा पराजय का कुठं सांगायचा असतो? कलावंताला, मग तो किती लहान असो वा मोठा असो, स्वतःचा पराजय त्याला बघवत नाही. त्याच्या स्वाभिमानाला गेलेला तडा त्याला सहन होत नाही. पराजय होऊनही तो कबूल न करायचा हेकटपणा कलावंताजवळ असतो. स्वतःच्या असहकाराचं तो जतन करतो. किंबहुना अहंकार, हेकटपणा ह्याशिवाय स्वतःच्या निर्मितीचं प्रतिपादन अशक्यच. कलावंत हेकट हवा, एकांगी हवा, एका घटनेकडे बघण्याच्या निरनिराळ्या 10 तहा, त्या सगळ्यात सार्थ आणि योग्य वाटू लागल्या तर तो काही निर्माणच करू शकणार नाही. अरुंधतीजवळ ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणूनच ललितेने स्वतःची श्रीमंती, सामाजिक दर्जा हे सगळं विसरून मैत्री मानली. पण ललिता फार उंचावर पोचली आहे हा विचार अरुंधतीला चिकटूनच राहिला. ललिता आपल्या पातळीवर आहे, आपण एका दर्जाच्या आहोत या अरुंधतीला दिसायला हवं होतं. मग ती मधल्या पायऱ्या विसरायला तयार होणार होती. मधलं अंतर नाहीसं होण्यासाठी तिला एखादं तरी साम्यस्थळ हवं होतं. बाहेर पाऊस कोसळत होता. आता तो थोडा वाढलाच होता. अरुंधती समोर आता घर उभं राहिलं. तिचा 1.5 वर्षाचा नंदू तिला दिसू लागला. सरिता, विजू त्याला सांभाळत असतील. बबड्या, बछड्या, सोन्या, मोन्या ह्या लाडक्या नावानं दोघंजण त्याला मुद्दाम हाक मारीत असतील. आपण मात्र या अर्थशून्य शब्दांनी त्याचं कौतुक करायला लागलो की दोघंजण हसतात. ह्या विचारानं अरुंधतीला स्वतःशीच हसायला आलं. मोठी लबाड आहेत दोन्ही मुलं आणि तितकीच समंजसही. तेवढ्यात ललिताच्या घरातून कोणीतरी बाहेर आलं. अरुंधती बाजूला सरकली. ललितेच्या घराचं दार उघडच राहिलं. मैत्रिणीचं घर बाहेरून ओझरतं पाहावं असा अरुंधतीला नकळत मोह झाला. तिची पावलं आपसूक पुढं पडली. पिढीजात श्रीमंतीला साजेशा वैभवानं दिवाणखाना नटला होता. घरात पुरुष माणूस दिसत नव्हतं. काहीतरी कामासाठी ललिता बाहेरच्या खोलीत आली. तिच्या पाठोपाठ तिची 3 वर्षाची मुलगी रडत रडत बाहेर आली. राजा, असं काय बरं? गप्प, हट्ट नाही करायचा. तुझ्या रडण्यानं आपला पप्पू उठेल. ललिता मुलाला समजावीत होती. ती त्रासलेली, दमली भागलेली दिसत होती. अरुंधतीला आपलं घर आठवलं. तेवढ्यात पाळण्यातून आवाज आला. ललिता आत पळाली. 2च मिनिटांनी ती बाहेर पण आली. मुलाचं रडणं थांबलं होतं. ललिताचं कौतुक करणं मात्र त्याच बोबड्या शब्दात चालू होतं. अप्पुल्या, पप्प्या, सोनूल्या, अच्छा कलाईचं नाही, उगीच ललायचं नाही. अच्छा आप्प्या, आप्पा मम्मीला लालाच नाही द्यायच्याकडे. MA PhD झालेली ललिता बोबडं बोलत होती. अरुंधतीला वाटलं आपलीच भाषा, आपलेच शब्द वापरते ही ललिता. अरुंधतीला वाटलं ह्या डिंगऱ्या खोट्या आहेत. मानपान दर्जा मिथ्या आहे. लांबलचक प्रबंध गाजलेल्या लघुकथा याचा दर्जा काहीच नाही. खरं साहित्य हे पहा. पप्पुल्या, सोन्या, मोन्या, अचकलाईचं नाही, हे जातिवंत साहित्य. ललिता प्रथम स्त्री आहे, माता आहे, म्हणजेच आपली सहेली आहे. 15 दिवसांपूर्वी केव्हाही हाक मार म्हणणारी ललिता तेव्हा जवळ आली नव्हती. पण आता 4 बोबड्या एका मातेच्या ओळखीच्या शब्दांनी जवळ आली. दरवाजावरच्या चकचकणाऱ्या पाटीची भीती नाहीशी झाली आणि आत जाण्यासाठी अरुंधतीने दरवाजा लोटला.